सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा एकदा स्वच्छतेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। रुग्णालयाच्या बी ब्लॉकच्या पाठीमागील मार्गावर मैला मिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। रुग्णालय परिसरातील या अस्वच्छ परिस्थितीबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। विशेषतः रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती चिंतेचा विषय ठरत आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वैद्यकीय कक्षाचे जिल्हाध्यक्ष बसू कोळी यांनी शुक्रवारी याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली आहे। समस्या तातडीने मार्गी न लावल्यास राष्ट्रवादीच्या शैलीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला। नमस्कार, माझं नाव बसवराज रेवणसिद्ध कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय सोलापूर जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी बघतात की शिवाजी हॉस्पिटल येथे ऑर्थो भाग किंवा सर्जरी भाग ह्या बी ब्लॉकच्या पाठीमागं एवढं गटार घाण तुंबलं की प्रमाणात बाहेर वास घाण येतो। कितीही पेशंटचे येतात, या पेशंटचं बाथरूमवरनं पूर्ण लिकेज आहे, वरनं शी घाण पूर्णपणे बाहेर पडतो। आणि ह्या ठिकाणी स्टाफ बसतात, डॉक्टर बसतात, काही डॉक्टरला नोट्स लिहावं लागतात। नोट्स लिहिताना 3-3, 4-4 तास ते वास सहन करून घ्यावं लागतात। इथल्या स्टाफ तिथंच बसून जेवतात, तिथंच करतात। प्रशासनाला कधी जाग येणार? एखादा डॉक्टर तर आजारी पडला, एखादा स्टाफ तर आजारी पडला, त्याला जबाबदारी कोण? आणि त्या डॉक्टर आजारी पडला तर डॉक्टर सुट्टी घेतली तर पेशंटची जबाबदारी कोण? ह्या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो, तर तुम्हाला तर हा काम जमत नसले सांगा आणि आता खुर्ची खाली करा। खुर्ची होत नसलं तर आम्ही आमच्या पद्धतीने स्टाईलने आंदोलन करू। आणि कितींदाही आम्ही निवेदन देऊन आंदोलन करून याची काही एक काडीचं पण दखल घेतलेलं नाही आहे। समजा तुम्ही जर दखल घेत नसले तर काही उपयोग नाही आहे। तुमची खुर्ची खाली करा। दखल होत नसल्या तर आंदोलन करून आमचं काय उपयोग आहे? फक्त हा मनाचं काम तसंच राहायचं, ही कामं होता नाही आहे। नसल्यास आम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करू।